मित्रांनो, एका 7 वर्षाच्या निष्पाप मुलीचा मृत्यू होतो हे एखाद्या देशाचं लष्करी धोरण असू शकतं। इराणच्या मिनाब शहरात 160 पेक्षा जास्त मुलींचा एकाच वेळी खात्मा करण्यात आला। मग हे युद्ध नेमकं कोणाचं आहे आणि या स्त्रियाच नेहमी का भरडल्या जातात? आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त इराणच नाही तर इस्रायल, अफगाणिस्तान आणि अगदी रशिया युक्रेन युद्धाचा असा पैलू पाहणार आहोत जो आपण नेहमीच दुर्लक्षित करत आलो आहोत। महिला दिनाच्या झगमगाटात महिलांच्या खऱ्या वेदना लपवल्या जात आहेत का? जाणून घेऊया आजच्या व्हायरल इनसाइड स्टोरी। इराणच्या मिनाबमधील शजरे तय्यबा शाळेवर एकापाठोपाठ 3 मिसाइल्स डागले जातात। त्याला लष्करी भाषेत ट्रिपल टॅप म्हणतात। 160हून अधिक मुलींचा जागीच मृत्यू होतो। अमेरिकन आणि इस्रायल अधिकारी याला चूक म्हणतात, पण विश्लेषक सांगतात की हा संभाव्य शत्रूंचा नायनाट होता। म्हणजे काय तर या मुली मोठ्या होऊन पुढच्या पिढीला जन्म देणार होत्या, म्हणून त्यांना बालपणातच संपवलं गेलं। मित्रांनो, विचार करा, पुरुष पराक्रम गाजवतात आणि किंमत मोजतात या लहान मुली, पण स्त्रियांसाठी युद्ध फक्त सीमेवर नसते। इराणमध्ये गेल्या 40 वर्षांपासून स्त्रिया त्यांच्याच सरकारविरुद्ध युद्ध लढत आहेत। 1979 मध्ये अयातुल्ला खोमेनी सत्तेत आले आणि 8 मार्चला त्यांनी हिजाब सक्तीचा आदेश दिला। आज तिथे परिस्थिती अशी आहे की हिजाब न घातल्यास 15 वर्षांचा तुरुंगवास किंवा मृत्यूदंडाची ही शिक्षा होऊ शकते। नोबेल विजेत्या नर्गिस मोहम्मदी आजही तुरुंगात आहेत, कारण त्यांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला। इथे एका पुरुषाची साक्ष ही 2 स्त्रियांच्या साक्षी समान मानली जाते। हे लोकशाही आहे की लिंगावर आधारित वर्णभेद? आता आपण इस्रायलकडे वळूया। तिथे कायद्याने समानता असली तरी अतिधर्मांध समुदायांमध्ये स्त्रियांची अवस्था वेगळी नाही। तिथे ॲग्नाट नावाच्या हजारो स्त्रिया आहेत ज्यांना त्यांचे पती घटस्फोट देतात आणि त्या ज्यू कायद्यानुसार साखळदंडांनी बांधलेल्या आहेत। आणि अफगाणिस्तान, तिथे तर तालिबानने स्त्रियांचा आवाजही घराबाहेर ऐकू येण्यावर बंदी घातली आहे। 6वी नंतर मुलींच्या शिक्षणावर पूर्णपणे बंदी असलेला हा जगातील एकमेव देश आहे। याला जेंडर अपार्थाईड नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? आज 8 मार्च, जगभर डिस्काउंट, सेल आणि स्त्री असणं कसं महान आहे याचे गोड मेसेजेस येते। प्रत्येक ब्रँड तुम्हाला सेलमध्ये गुंतवून ठेवेल, पण त्याच वेळी जगातील 676 दशलक्ष स्त्रिया युद्ध आणि हिंसाचाराच्या सावटाखाली जगत असतात। युद्धाच्या काळामध्ये बलात्कार हे शस्त्र म्हणून वापरलं जातं, पण या महिलांच्या प्रश्नांना जाहिरातींच्या गोंधळात जागाच उरत नाही। युद्ध कोणीही सुरू करो, त्याचे सर्वात मोठे बळी स्त्रिया आणि मुलेच असतात। हे फक्त एका देशाचे प्रश्न नाहीत तर मानवाधिकारांचे उल्लंघन आहे। 8 मार्चला एखादी वस्तू खरेदी करण्यापूर्वी किंवा मेसेज करण्यापूर्वी मिनाबमधील त्या 160 मातांच्या क्रोधाचा आणि अफगाणिस्तानातील अंधारात ढकलल्या गेलेल्या त्या तरुणींच्या संघर्षाचा विचार नक्की करा। आणि तुम्हाला काय वाटतं? धर्म आणि सत्तेच्या खेळात स्त्रियांच्या शरीराचा वापर करणं कधी थांबेल? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हे सत्य सर्वांपर्यंत पोहोचेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।